नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत। स्वतःचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे। स्टेप बाय स्टेप आपण सगळे माप घेणार आहोत। इथे माप कशा पद्धतीने घ्यायचे आहे, जी मेथड तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे तीच मेथड तुम्ही तुमच्या कस्टमर साठी पण यूज करू शकता। ठीक आहे, तर मैत्रिणींनो आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। जर तुम्हाला आमचे ऑनलाइन क्लासेस जॉइन करायचे असतील, आमचे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पण क्लासेस असतात। ऑनलाइन जर जॉइन करायचं असेल तर आमचं दीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे, प्ले स्टोर वरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय। ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि तिथे भरपूर सारे आमचे कोर्सेस आहेत। अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी असे आमचे कोर्सेस असतात मैत्रिणींनो। तर तुम्हाला जो कोर्स जॉइन करायचा असेल तर तुम्ही जॉइन करू शकता। आता सध्या तिथे रेकॉर्डेड क्लासेस आहेत, आमचे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, ज्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला त्या ॲपमध्येच मिळून जाणार आहे। त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडणार आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट करा की व्हिडिओ मार्फत तुमचे मेजरमेंट कसे आलेले आहेत। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। सगळ्यात अगोदर आपल्याला माप घ्यायचं असतं ते म्हणजे उंचीचं। आता बघा, उंचीचं माप घ्यायला पाठीमागूनच माप घ्यायचं आहे, बॅक साइडने। जे चॅनल आहे माझं हे, याच्यावरती मी दोन मेथडने शिकवलेलं आहे मैत्रिणींनो। एक जी मेथड आहे ती माझी वेगळी आहे आणि एक जी मेथड आहे ती वेगळी आहे। दोन मेथडने शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे गफलत करू नका। काही लेडीज ज्या आहेत त्या मला कमेंट्स करतात की एका ठिकाणी 4 इंच गळा रुंदी दाखवली आहे, एका ठिकाणी 2 इंच। तर जी 4 इंच गळा रुंदी दाखवलेली आहे ती पूर्णपणे मेथड वेगळी आहे। ठीक आहे, आणि जी 2 इंच गळा रुंदी दाखवलेली आहे ती मेथड वेगळी आहे। तर जी 2 इंच गळा रुंदी आहे त्या मेथडनुसार मी आता तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते दाखवणार आहे। तर बघा, सगळ्यात अगोदर तर आपल्याला उंची घ्यायची असते, ती असते आपली बॅक साइडने। बॅक साइडने आता मला उंची नाही घेता येणार आहे, त्याच्यामुळे मी उंची घेणार आहे फ्रंट साइडने। आणि जेव्हा मी फ्रंट साइडने उंची मोजणार आहे तर त्यावेळेस मी काय करणार आहे, हा जो आपला छातीचा कर्वचा भाग असतो ना, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये मेजर करणार आहे। तर कसं करायचं आहे ते बघूयात। तर सगळ्यात अगोदर घ्यायची आहे उंची, तुम्ही नोट डाऊन करू शकताय। तर उंची माझी येणार आहे, जे माझे शोल्डर आहे, शोल्डरच्या मिड पॉइंटला म्हणजे मध्यभागी मी इथे असे टेप ठेवणार आहे आणि मग मी इथे उंची मोजणार आहे। तर बघा, इथून मी असं घेतला आहे, जो कर्व आहे हा कर्व मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि मग मी इथे उंची माझी घेणार आहे। माझी जी उंची येते ती येते 14 इंच। बघू शकता तुम्ही, 14 इंच इथे माझी उंची आलेली आहे। हे बघा, टेप मी असा ठेवलेला आहे, कर्वचा भाग पण आहे, राऊंड मध्ये मी घेतलेला आहे, बघा तुम्ही असं बघू शकताय। आणि मी इथे घेतलेलं आहे माझं माप 14 इंच। ठीक आहे, ह्या 14 मध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचे आहे। तुमचं कितीही माप असो, 12 असो, 13 असो, 13.5 असो, 14.5 असो, त्याच्यामध्ये 1 इंच तुम्हाला प्लस करायचं असतं। ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चेस्टचं माप। अपर चेस्ट मी इथे यूज करत नाहीये, आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे, जो आपला उभारलेला भाग आहे ना तिथे। अशा पण मला कमेंट आल्या होत्या की नेमकं माप कुठे घ्यायचं आहे। ते बघा, राऊंड शेप मध्ये असा आपल्याला टेप पकडायचा आहे। हा जो टेप आहे मी असा पकडलेला आहे आणि मग मी इथे घेत आहे माझं मेजरमेंट। तर माझं जे माप येतंय ते येतंय 34 इंच। फ्रंट कॅमेरा असल्यामुळे टेप जो आहे तो कदाचित तुम्हाला आकडे उलटे दिसत असतील, परंतु इथं जे मेजरमेंट आलेलं आहे माझं ते आहे 34 इंच। तुम्ही बघू शकता, हे बघा, जास्त टाईट पण नाही घ्यायचंय, आपला एक बोट जाईल असं आपल्याला टेप ठेवायचा आहे। बॅक साइडने पण जो टेप आहे आपला एकदम प्लेन आला पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे। याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कमर उंची। तर जिथे आपली उंची आली आहे, कमर घेर, याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कमर घेर। तर जिथे आपली उंची आलेली आहे ना तिथेच आपल्याला कमर घेर घ्यायचं आहे। तर माझी उंची आलेली आहे इथे 14 इंच इथपर्यंत आलेली होती, तिथे मी आता कमर घेर मोजणार आहे। तर कमर घेर थोडंसं टाईट घ्यायचं आहे, जास्त पण नाही,
थोडं टाईटच ठेवायचं आहे. तर माझं जे कमर घेर येत आहे ते येत आहे 30 इंच. बघू शकता तुम्ही 30 इंच इथे माझं कमर घेर आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी घेतलेला आहे उंची, त्यानंतर घेतलेला आहे चेस्ट म्हणजे छाती, त्यानंतर घेतलंय कमर घेर. आता मोजायचं आहे आपल्याला शोल्डर. तर शोल्डरसाठी काय करायचं आहे, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपण मेजरमेंट टेप ठेवणार आहोत. ठीक आहे. तर बघा ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत मी इथे आता मेजरमेंट टेप ठेवलेला आहे. पॉइंट बघा कोणता घ्यायचा आहे, हा आणि हा, इथपर्यंत आपल्याला मेजरमेंट टेप ठेवायचा आहे. तर बघा ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत मी आता इथे मेजरमेंट टेप ठेवलेला आहे. आणि इथे माझं जे शोल्डर आलेलं आहे ते आलेलं आहे 14 इंच. ठीक आहे. 14 इंच माझं शोल्डर आलेलं आहे. फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला या टेपचे आकडे उलट दिसत असतील, पुन्हा एकदा सांगते मी, तर कमेंट करू नका, काही काही त्याची पण कमेंट करतात. तर बघा आता उंची घ्यायची आहे. उंची आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला. तर गळ्याची उंची जसं आपण उंची घेतली होती शोल्डरच्या मध्यभागापासून, तिथूनच आपल्याला मोजायचं आहे. तर बघा सरळच ठेवायचा आहे आपला टेप. जेव्हा आपल्याला उंची घ्यायची असते तेव्हा आपला जो टेप आहे तो सरळच असला पाहिजे. मी इथे गळ्याची उंची घेते 6.5 इंच. गळा मोजताना पण टेप सरळच ठेवायचा आहे आणि मोठी उंची मोजताना, ब्लाउजची पूर्ण उंची मोजताना पण टेप सरळच ठेवायचा आहे. ते बघा आता इथे माझं जे गळ्याची जी उंची मला घ्यायची आहे ती घ्यायची आहे 6.5 इंच. ठीक आहे. असं सेम फ्रंटला बॅक साईडला पण करायचं आहे. समजा तुम्हाला जर बॅक साईडला ब्लाउजची जी पार्ट आहे ती 3 इंच ठेवायची, 3.5 इंच ठेवायची, तर तुम्ही त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकताय. समजा तुम्हाला 3 इंच ठेवायची असेल तर तुम्ही 3.5 इंच पार्ट ठेवायची आहे. म्हणजे तयार केल्यानंतर तशा पद्धतीने ते येऊन जाते. अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जातं, गळ्याच्या मार्जिनमध्ये पाव इंच, खालच्या मार्जिनमध्ये पाव इंच. ठीक आहे. आणि 3 इंचाची आपली पार्ट तिथे जागेवरती येते. आता आपल्याला मोजायचं आहे ते म्हणजे स्लीव्ज म्हणजे बाही. तर बाही मोजताना जिथे आपला शोल्डर आहे, हे शोल्डर पासून जो जॉईंट दिसतोय ना आपला, हा बघा शोल्डर आपलं इथे संपलं आणि इथे आपलं जॉईंट आलेला आहे. इथून आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे. तर इथे हे अशा पद्धतीने मी बाहीची उंची घेणार आहे. तर छोटी जी स्लीव्ज आहे तिची उंची मी घेणार आहे 4.5 इंच. आणि मोठी जी स्लीव्ज आहे, मोठी स्लीवची उंची घेण्यासाठी मी असा हात ठेवलेला आहे बघा. आणि मग मी इथे मोठ्या स्लीवची उंची घेणार आहे 9.5 इंच. हे बघा, म्हणजे जर मी हात असा जरी केला, मोडला असा आतमध्ये कोपरामधून, तरी पण माझी जी उंची आहे ती वरती येणार आहे. बऱ्याचशा जणांना खूप लांब नको असतं, जे आपला कोपरा आहे त्याच्या वरपर्यंतच हवं असतं. तर माझी इथे उंची येते 9.5 आणि इथे उंची येते 4.5 इंच. तुमचं जे काही माप येत असेल, तुम्हाला मेथड ही वापरायची आहे, पद्धत तुम्हाला हीच वापरायची आहे. ठीक आहे. बाकी तुमचं जे काही माप तुम्ही येत असेल, आता काही जण बघा 2 इंचाची पण बाही ठेवतात, 2.5 इंचाची पण बाही ठेवतात, त्यानुसार तुम्ही करू शकताय. ठीक आहे. आता दंडघेर. तर दंडघेर म्हणजे गोलाई. तर हाताची जी गोलाई आहे ती मी अशी मोजणार आहे. हे बघा पूर्ण राऊंड मध्ये जिथे माझं 4.5 इंच आलेलं होतं ना, तिथेच मी मोजणार आहे. जिथे आपलं माप येतंय उंचीचं, जिथे आपलं माप येतंय बाहीचं, बाहीची लांबी जिथे येते तिथेच आपल्याला गोलाई पण मोजायची असते. तर आता इथे माझी जी गोलाई आहे ती येते 13.5 इंच. 4.5 इंच माझी उंची आलेली आहे बाहीची आणि 13.5 इंच माझी गोलाई आलेली आहे. आता लांब बाहीचं बघूया. तर लांब बाही माझी 9.5 इंचची इथे आलेली होती. आता इथे मी मोजणार आहे. गोलाई इथे मी अशा पद्धतीने मोजणार आहे. असा गोल आपल्याला टेप पकडायचा असतो आणि मग इथे ही जी गोलाई येते माझी, ही येते 11 इंच. 11 इंचाची माझी गोलाई येते. तुम्हाला जर सैल ठेवायचं असेल सैल ठेवू शकताय, पाव इंच सैल ठेवू शकताय, टाईट ठेवायचं असेल तर टाईट ठेवू शकताय. जसं तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरला हवं असेल तसं तुम्ही मेजरमेंटमध्ये चेंजेस करू शकताय. तर बघा अशा पद्धतीचे आपल्याला सर्व काही मेजरमेंट गरजेचे असतात. आणि बाकी तर आपण चार्टचा यूज करणार आहोत. चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. जर तुम्ही चेक नसतील केलेले तर व्हिडिओ चेक करा. सर्व प्रकारचे चार्ट पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. तर बघा मेजरमेंट आपल्याला ब्लाऊजचं अशा पद्धतीने घ्यायचं असतं. यानंतर आपल्याला पेपर पॅटर्न काढायचं असतं. पेपर पॅटर्न काढल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं असतं.
आता बघा काही काही लेडीज काय करतात, डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायला सांगतात. कपड्यावरती जरी कटिंग केलं ना मैत्रिणींनो, तर कटोरीचं जे ब्लाऊज आहे ना ते आपण कपड्यावरती कटिंग नाही करू शकत. काही हरकत नाहीये, कटिंग करू शकतोय, पण जी काही ती छोटी कटोरी निघते त्यामध्ये आपला कपडा वाया जात असतो. त्याच्यामुळे शक्यतो पेपर कटिंग करायचं आहे. 1-2 मिनिटं लागतात फक्त पेपर कटिंगला. पेपर कटिंग करायचं, त्याच्यानंतर ते ब्लाऊजवरती ठेवायचं, अगोदर अस्तर कटिंग करायचं आणि मग त्यानंतर ब्लाऊज पीस कटिंग करायचं, मग स्टिचिंग करायचं असतं. ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. आणि कोणी कोणी यूज केलेला आहे माझी ही ट्रिक हे पण मला सांगायचं आहे. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, युजफुल अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.